हाय हॅलो नमस्कार. तर माझं नाव आहे आशा. तर चॅनलचं नाव पण माझं आहे आशा लाईफस्टाईल. तर चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. चॅनलला सबस्क्राईब करून टाका, म्हणजे जो बी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर सकाळी बनवलं होतं मी पोळ्या आणि बटाट्याची भाजी. तर दुपारी तेच खाल्लं मी. त्यानंतर 4 वाजता लागली होती भूक. त्यानंतर मग 4 वाजता खाल्ली भेळ आणि चहा घेतला. आता संध्याकाळचा स्वयंपाकाचा बेत चालू आहे. तर आज जास्त काही करणार नाही मी, फक्त खिचडी करणार आहे. तर खिचडीसाठी मी मटकी आणली होती. तर मग पोळ्या वगैरे काही बनवायच्या नव्हत्या, मग त्यामुळे मी म्हटलं आता मटकी भात करू. तर मटकी खिचडी. तर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, तेजपत्ता, गरम मसाला वगैरे एवढंच टाकणार आहे. आता मी तेल टाकलं, त्यानंतर जिरे मोहरी टाकली. आता छानपैकी परतून घ्यायचं सगळं. थोडासा गरम मसाला, कांदा, लसूण, थोडी लाल मिरची पावडर टाकणार आहे वरतून. तर रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही तर रंग आज खेळलोच नाही. आता टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ वरतून टाकायचं. तर पातेल्यामध्ये बघू शकता पलीकडे मी सकाळची तयारी. तर हरभरे टाकले आहे भिजायला. तर सकाळी करायची आहे हरभऱ्याची भाजी. जे कोणी छोलेची बी भाजी करतात ते व्हाईट असतात हरभरे मोठे ते, पण माझ्याकडे हे जो होते गावरान, मी तेच टाकले भिजायला. ह्याची भाजी पण छान होते. तर छानपैकी परतून घ्यायचं आहे ते, आणि 3 शिट्ट्यामध्येच आपला आता भात तयार होणार आहे. मी पाणी थोडं जास्तच टाकते, कारण की मला जास्त कोरडा आवडत नाही, थोडासा पातळच लागतो, कारण कोरडा खाल्ला जात नाही भात. तर आता या जेवण करायला. आता त्याबरोबर घ्यायचं होतं मला लोणचं, पण आता लोणचं पण संपलेलं आहे, पण तरी पण थोडंसं भेटलं त्यामध्ये. आता घेऊया गरमागरम खिचडी खाऊन. चला तर मग या जेवण करायला. छान झालेलं आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.